नमस्कार मंडळी, कसेच सगळे मजेत ना? तर मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मुलांच्या टिफिनसाठी एकदम झटपट, चविष्ट आणि पौष्टिक वांग बटाटा भाजी। ही भाजी इतकी मस्त लागते की मुलं अगदी आवडीने टिफिन संपवतात। जर तुमच्याही घरी रोज टिफिनसाठी आज काय बनवायचं असा प्रश्न पडत असेल तर आजची ही रेसिपी नक्की पहा। कमी तेलात अगदी साध्या मसाल्यांमध्ये तयार होणारी ही भाजी चपाती, पराठा किंवा पोळीसोबत अप्रतिम अशी लागते। या रेसिपीमध्ये काही खास टिप्सही सांगणार आहे, ज्यामुळे तुमचं वांग काळं पडणार नाही, बटाटे छान शिजतील आणि भाजी टिफिनमध्येही मस्त राहील। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्हाला अशाच सोप्या, चविष्ट आणि मुलांच्या टिफिनसाठी उपयुक्त रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे सर्वात अगोदर मध्यम आकाराचे 4 वांगे आणि 1 बटाटा घेतले आहे। बटाटा चिलून असा घेतले आहे आणि आता वांग्याचा शेवटचा देठ थोडासा कट करून आता मी चौकोनी वांग्याचे काप करून घेत आहे। तर अशा प्रकारे वांग किडलेलं तर नाही ना, तर असं चेक करायचं। त्यानंतर अशा प्रकारे वांग्याचे काप करून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे आता सर्व वांगे आणि बटाटे मी कापून घेत आहे। तर फ्रेंड्स, मुलांच्या टिफिनसाठी माझे मागील रेसिपीसुद्धा तुम्ही पाहू शकता, जे की छान छान रेसिपीज बनवलेले आहेत, ते तुम्ही बनवू शकता। तर अशा प्रकारे मी आता वांगे आणि बटाटा कापून घेत आहे। इथे मी आता एक मीडियम साईजचा टोमॅटो कापून घेतला आहे। त्यानंतर एक मोठा कांदा असा कापून घेतलेला आहे, जे की मुलांना अशा प्रकारे मिक्स भाजी करून द्यायची आहे। त्यामधून त्यांना प्रोटीन, विटॅमिन एकच भाजीमधून मिळून जाते। तर अशा प्रकारे मी इथे कढई ठेवून घेतले आणि त्यामध्ये आता 2 पळी तेल टाकून घेतले आहे। तर तेल थोडंसं गरम झाल्याच्या नंतर इथे मी थोडीशी मोहरी, थोडेसे जिरे टाकून घेतले आहे। लसूण आणि जिरे थोडेसे प्रमाणामध्ये लाल झाल्याच्या नंतर इथे मी आता बारीक कट करून घेतलेला लसूण टाकून घेतलेला आहे। तर लसूण थोडंसं काही प्रमाणात लाल झाल्याच्या नंतर इथे मी आता कांदा टाकून घेतलेला आहे। आता कांदा थोडासा लाल होईल तोपर्यंत, सोनेरी रंग येईल तोपर्यंत चांगला असं परतून घ्यायचा आहे। तर इथे कांदा लवकर परतून घेण्यासाठी इथे मी थोडंसं मीठ टाकून घेत आहे। तर अशा प्रकारे इथे मी आता स्वच्छ धुवून घेतलेला कढीपत्ता सुद्धा टाकून घेतलेला आहे। आता थोडंसं कांदा चांगला परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। तर फ्रेंड्स, ही मिक्स व्हेज भाजी लहान मुलांच्या टिफिनसाठी अगदी योग्य अशी आहे, ज्यामधून त्यांना प्रोटीन, विटॅमिन एकच भाजीमधून मिळून जाते। तर अशा प्रकारे मी इथे कांदा लसूण मसाला टाकून घेतले आहे आणि त्यानंतर इथे मी गोडा मसाला टाकून घेत आहे। तर अशा प्रकारे इथे मी आता लाल तिखट पावडर टाकून घेत आहे। तर तुम्ही इथे लाल मिरची पावडर कमी जास्त तुम्ही करू शकता। तर इथे मी थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद टाकून घेतली आहे। आता छान अशा प्रकारे स्वच्छ धुवून घेतलेली आणि कापून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे। तर आता इथे चांगल्या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे थोडंसं मऊ पडल्याच्या नंतर त्यामध्ये आता वांग आणि बटाटा स्वच्छ असं धुवून टाकायचं आहे। आणि जेव्हा आपण हे वांग बटाटे कापून घेतो तेव्हा आपण 10 मिनिट हे मिठाच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं वांग बटाटा काळं पडणार नाही आणि वांग्याचा करवटपणा सुद्धा निघून जाईल। तर अशा प्रकारे आता छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजिबात कुठलंही पाण्याचा थेंब सुद्धा नाही टाकायचा, जेणेकरून मुलांच्या टिफिनसाठी कोरडी आणि छान मस्त अशी व्हेज भाजी बनवून तयार होते आणि खायला सुद्धा चविष्ट लागते। त्यामुळे अजिबात पाणी न टाकता ही कोरडी भाजी बनवायची आहे, जेणेकरून मुलं सुद्धा आवडीने खातील। तर इथे मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेत आहे। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे लहान मुलांसाठी टिफिनमध्ये वांग, बटाटा, टोमॅटो, कांदा टाकून केलेली ही व्हेज भाजी अतिउत्तम अशी पौष्टिक आहार आहे। तर मी इथे धुवून आणि स्वच्छ कापून घेतलेली कोथिंबीर टाकून घेत आहे आणि ही भाजी आता 4 ते 5 मिनिट मिडियम गॅसवरती छान अशा प्रकारे शिजून घ्यायची आहे आणि चांगल्या प्रकारे अशी मिक्स करून घ्यायची आहे। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली गरमागरम चविष्ट आणि टिफिनसाठी परफेक्ट वांग बटाटा सुकी भाजी आता तयार आहे।
ही भाजी पोळी, पराठा किंवा भाकरीसोबत अप्रतिम अशी लागते आणि टिफिनमध्ये पाणी सुटत नाही. ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये जरूर सांगा. तुम्ही या भाजीत अजून कोणताही खास मसाला किंवा तुमची घरगुती ट्रिक वापरू शकता, तेही मला नक्की कळवा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला खूप आनंद होईल. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच सोप्या आणि चविष्ट मुलांच्या टिफिनसाठी उपयुक्त रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर आपण पुन्हा भेटूया एका नवीन स्वादिष्ट आणि सोप्या रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि येणारे माझे प्रत्येक व्हिडिओ बघत राहा. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.